पंढरपूर विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यासमोर तळघर उघडलंय। तर खचलेला दगड काढताना तिथं तळघर आढळून आलेलं आहे। या तळघराची पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणी करतायत। या तळघरामुळे पुरातन काळातील काही माहिती त्याचप्रमाणे रहस्य समोर येणार का याबाबत आता उत्सुकता वाढली आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन कसबे फोन लाईनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते पंढरपूर मधून, नेमकं काय घडलेलं आहे आणि काय अधिक माहिती मिळते? नक्कीच विठ्ठल गाभाऱ्यासमोरील हनुमान गेट जवळ हे तळघर सापडलेलं आहे आणि काही वेळापूर्वी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने असतील आणि अजून 2 सहकारी हे त्या खोलीमध्ये उतरले होते। तर ते बाहेर आल्यानंतर ते आपल्याला सांगतायत की त्या ठिकाणी काही 2-3 मूर्त्या आहेत लहान लहान आणि एक पादुका आहे। तसेच काही बांगड्यांचे तुकडे आढळलेले आहेत आणि काही नाणी सुद्धा त्या ठिकाणी आढळलेली आहेत आणि भरपूर माती त्या ठिकाणी पडलेली आहे। ती आता माती काढली जाईल आणि त्यानंतर हे जे काही अवशेष आहेत ते बाहेर काढले जातील अशी माहिती आपल्याला विलास वाहने यांनी दिलेली आहे। नक्कीच, धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय पंढरपूर मधली ही दृश्य आहे। पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यासमोर हे तळघर आढळून आलेलं आहे। खचलेला दगड काढताना तिथं तळघर आढळून आलेलं आहे आणि या तळघराची पुरातत्व विभागाचे अधिकारी आता पाहणी करतायत। तर या तळघरामुळे पुरातन काळातील काही माहिती त्याचप्रमाणे रहस्य समोर येणार का याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे।